नमस्कार. आज इन गोवा स्टुडिओमध्ये सर्वांचे परिचित असे डॉक्टर RG हॉस्पिटलचे डॉक्टर वर्धन भोबे आपल्या बरोबर आहेत. आज ते कोणत्या विषयावरती बोलणार आहेत आणि डूज अँड डोंट्स त्या विषयावरचे काय काय असणार आहेत या सगळ्या गोष्टींवरती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि डॉक्टर वर्धन भोबे पुन्हा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यामुळे डॉक्टर सर्वप्रथम हांव तुमकां थँक्यू म्हणटा, तुम्ही आमकां टायम दिलो या विशयाचेर म्हायती दिवपा खातीर. सो थँक्यू. चड वेळ घालोवया नाका, थेट विशयाचेर येवया. आयज तुमी आमकां खंयच्या विशयाचेर म्हायती दितले ते म्हाका सांगात. सो आज आमी उलयतले ऑन हर्नियास. ओके, बिकॉज पळयशी जाल्यार इन कॉमन पॉप्युलेशन हर्नियाचे दुयेंस एक्स्ट्रीमली कॉमन आसता. इन एवरी OPD ऑलमोस्ट लायक 4-5 पेशंट तरी असतात ज्यांका हर्निया असता. आता हर्निया ऑन द बॉडी खंय आसूं शकता. ओके, सो खंय ना खंय तरी कितें तरी प्रॉब्लेम आसा. एकदा पेशंटाक ऑब्वियसली खबर नासता की ओके हर्निया आसा म्हणून. सिम्पटम दुसरे कितें घेवन येता आणि मागीर कळटा की पेशंटाक हर्निया आसा. हांव तुमकां मदीं आडयता. हर्निया हो तुमच्या मेडिकल टर्मातलो टर्म आसतलो, पण गोंयांत ताका वेगळो कितें टर्म बी आसा म्हणजे लोकांक आनी कळपा खातीर? म्हाका दिसना हे सामकें कॉमन. म्हणजे खंय इवन वेस्ट बेंगॉलान गेले जाल्यार सुद्दां ते म्हणटले की हर्निया ओनली. सो इट्स अ युनिवर्सल टर्म. सो लकीली सगळ्यांक खबर आसा. थोडे मे बी व्हेरी लेस पर्सेंटेज ऑफ पेशंट मे से दॅट म्हाका सूज आयल्या, स्वेलिंग आयल्या और गांठ आयल्या. ओके, पण जनरली फुल पॉप्युलेशन आमचे ते गोंयकारांचे पॉप्युलेशन तरी सगळ्यांक खबर आसा हर्निया म्हणजे हर्निया. सो कितें जाता म्हटले तुमी हातून हर्निया? सो हर्निया इन व्हेरी सिंपल टर्म्स म्हणजे भायर सूज दिसता. ओके, आमच्या फुल बॉडीन जन्मतः थोडे ओपनिंग्स असता. ओके, आणि त्या ओपनिंग्स बिकॉज ऑफ सम रिझन्स मोठे जाता. आणि एकदा ते मोठे जाले की बाय ग्रॅव्हिटी जेन्ना मनीस उबो रावता तेन्ना ते ओपनिंग्साच्यान आमचे इंटेस्टाइन आनी फॅट येवपाक भायर सरपाक लागता आणि हाकाच हर्निया म्हणटा. सो सिंपल म्हणजे जे नॉर्मल ओपनिंग आमच्या बॉडीन असता ते ओपनिंग मोठे जावप आणि तातूंच्यान आमचे इंटेस्टाइन आनी जे फॅट असता ते भायर सरप, हाका हर्निया म्हणटा. ओके, आणि हाका कितें कारण असता? कारण तुम्ही म्हणता की जन्मजात हो खंय तरी असता तो, पण ताका आमी बूस्ट करता ते जावपा खातीर म्हणजे आमची लाईफस्टाईल बी अशी जबाबदार आसा. आता कितें आसा, प्रत्येक हर्निया ज्या जाग्यार असता, ओके, सो त्या जाग्यार हर्नियाचे जे ओपनिंग असता ते इज ऑलवेज गार्डेड बाय मसल्स. चारो तरफ सगळे मसल्स असता. सो हे मसल स्ट्रॉंग आशिल्ल्या कारणान ते ओपनिंग मोठे जायना. ओके, आता कॉमनेस्ट म्हणजे समजा प्रेग्नन्सी जाली फिमेल्सान. ओके, सो ते मसल्स डायलेट जाता, मोठे जाता जेन्ना प्रेग्नन्सी वाडटा आणि ते मसल्स मागीर परत एकदा डिलिव्हरी जाले की मसल्स परत आवळून येता. अशे रिपीटेड प्रेग्नन्सी जेन्ना जाता तेन्ना जे ओपनिंग असता बोमले कडले ते ओपनिंग मोठे जाता बिकॉज ऑफ विकनेस ऑफ दीस मसल्स. मसल जे वीक जाता आणि जे ओपनिंग असता ते गार्ड करूंक शकना आणि विकनेस जाल्ल्या कारणान ते ओपनिंग मोठे जाता. सो रिपीटेड प्रेग्नन्सी तांकां जाल्ली आसता, 2-3 प्रेग्नन्सी आसता, तांकां हर्नियाचे दुयेंस खूप कॉमन असता. ओके, आणि अशें न्ही की हे फक्त बायलांकूच जाता? नॉट एट ऑल. वेगवेगळ्या सेक्सान वेगवेगळ्या तरेचे हर्निया जावं शकता. जशे फिमेल पॉप्युलेशनान कॉमनेस्ट हर्निया जाता तो बोमलेचेर, ताका अंबिलिकल हर्निया म्हणटा. ओके, तशे मेल्सान कॉमनेस्ट हर्निया जाता तो जांगेन जाता, ताका इंग्वायनल हर्निया म्हणटा. ओके, तसोच जांगेन आनी एक हर्निया आसता ताका फिमोरल हर्निया म्हणटा, जो सुद्दां बायलांक कॉमन असता. सो बायलांचे पॉप्युलेशन पळयशी जाल्यार तांकां आयदर अंबिलिकल हर्निया और जांगेन एक फिमोरल हर्निया आसा तो कॉमन असता. वेरेज इन मेल्स इंग्वायनल हर्निया कॉमन असता. आता तुम्ही ऐकला आसतले खुबशे पेशंटाचे वेगवेगळ्या रिजनाक लागून ऑपरेशन जाल्ले असता. एपेंडिक्स ऑपरेशन जाल्ले असता, गॉल ब्लॅडर जाल्ले असता, किंवा आनी कसले आतडेचे ट्युमराचे ऑपरेशन जाल्ले असता. एकदा थोड्या वर्सांनी ते भितरले टाके सुट्टा. ओके, आणि ते ज्या जाग्यार ऑपरेशन केल्ले असता ते ओपनिंग मोठे जाता. ओके, सो ताका इन्सिजनल हर्निया म्हणटा. सो हे कितें आसा, जन्मता हो होल नासता. दिस इज एन एक्वायर्ड कंडिशन. दिस इज ओनली एक्वायर्ड कंडिशन जे बिकॉज ऑफ प्रिवियस ऑपरेशन इंटरवेन्शन ते मसल वीक जाता, स्टिचीस सुट्टा आणि थंयच्यान हर्निया भायर सरता. आणि लास्ट तरेचो एक हर्निया आसा ताका म्हणटा आमी हायटल हर्निया. म्हणजे फूड पायप, आमचे जे इझोफेगस फूड पायप असता, ओके, जे थॉरेक्स म्हणजे आमच्या छातयेच्यान पोटान जेन्ना वता एक बारीक बुराक असता इन द डायफ्राम. ओके, बिकॉज ऑफ एज 40-50 इयर्साच्या मागीर ताजो जो सपोर्ट असता तो वीक पडटा आणि तो डिफेक्ट मोठो जाता. एकदा डिफेक्ट मोठो जालो
की स्टमक आणि फूड पायपाचें जंक्शन जे असता ते सारखे लूज पडटा आणि ते स्टमक छातयेन येवपाक लागता, ताका हायटल हर्निया म्हणटा. ओके, सो सगळी तुम्ही पळयशी जाल्यार इट इज बिकॉज फायनली कितें जे डिफेक्ट असता आणि सराउंडिंग तेजे मसल्स असता ते मसल्स वीक पडटा आणि ते ओपनिंग मोठे जाता. एकदा ओपनिंग मोठे जाले की मागीर खंयचीय गोष्ट थंय भितर वचपाक शकता. सो दिस इज हाऊ द हर्निया फॉर्म्स. तुम्ही आता वेगवेगळे तरेचे हर्निया सांगले आणि त्याची वेगवेगळी कारणांही आसा. Yes. तातूंतले थोडे एजी प्रमाणेही आसा आणि Yes. थोडे प्रेग्नन्सीक लागूनय. हय. पण अशेंय जावं शकता की प्री मॅच्युअरलीच दुयेंस हे उद्भवू शकता कोणाक. हय, आता बाय बर्थ सुद्धा एक एकदा हर्निया असता. जशे इन न्यूनेट ऑर इवन पिडियाट्रिक पॉप्युलेशन पळयशी जाल्यार सुद्धा तांकां एक 3 ते 5% चान्स असता की हर्निया जावं शकता. सो जेन्ना जो टेस्टीस असता मेल पेशंटान, तो टेस्टीस सकयल स्क्रोटमान वता, तो एक सॅक असता जो सॅक ताका भितर हाडून सोडटा आणि मागीर एकदा बर्थ जाता की तो सॅक बंद जाता. ताका लागून युजली त्या भुरग्यांनी हर्निया जायना. पूण थोडे पर्सेंटेज ऑफ पीपल, थोडे पर्सेंटेज ऑफ चिल्ड्रन तातूंत तो सॅक बंद जावपाक पावना. सो एकदा सॅक बंद जावपाक पावना तो उगडोच उरलो, एकदा उगडो उरलो की तो हर्निया तेन्नाच्यानूच चालू जालो. आता एक एकदा पेरंट्सांक ते दिसून येना की ओके भुरग्याक ऑलरेडी हर्निया आसा. सो पिडियाट्रिशियन डायग्नोज करता जेन्ना ते पिडियाट्रिशियना कडेन वता की कित्याकूय लागून ते पोटान दुखता किंवा थंडेक लागून वता, तेन्ना जेन्ना पिडियाट्रिशियन चॅक करता तेन्ना पळयता की रायट सायड किंवा लेफ्ट सायड ते स्वेलिंग आसा. मागीर ते आवयक विचारता तेन्ना म्हणटा ऑलवेज आशिल्लें, पण तांकां ते कळना की ओके कितें एबनॉर्मल आशिल्लें. तेन्ना हर्निया डायग्नोज जाता. सो एक एकदा बाय बर्थूय जावं शकता की सॅक उगडोच उरलो आनी हर्निया जालो. तसोच बोमलेचेर जे आमचे बोमली पडटा पळय, थोड्या दिसांनी सुकता आनी पडटा, पण थोड्या हांचे कितें असता ते सॅक उगडोच उरता आनी तांकां तो हर्निया जन्मता जाता. ओके, सो एक्वायर्ड कंडिशन केन्ना जाता जेन्ना मसल्स वीक पडटा. जशे इन एल्डरली पॉप्युलेशन 50 इयर्स जाले की ऑब्वियसली सगळ्यांचे मसल्स मातशे जाम जाता, वीक जाता, रायट. आणि तांकां एक एकदा प्रोस्टेटाचे दुयेंस आसता. प्रोस्टेटाचे दुयेंस असले की तांकां स्ट्रेन करचें पडटा युरीन पास करतना. सो एकदा युरीन पास करतना स्ट्रेन केले परत ते जांगड्यांचे मसल्स वीक जाता आणि जो तो स्पर्मेटिक कॉर्डाच्या अराउंड जो ओपनिंग असता तो वीक पडपाक लागता आणि मोठो जाता, डायलेट जाता आणि तातूंच्यान तो हर्निया फॉर्म जावपाक लागता. मागीर खुबशे जाण एक्सरसाइज करता, जिमान वतात. ओके, सो सडनली एकदांच हेवी वजन उखलपाक लागले की सडनली ते मसल्स टेर जावं शकता किंवा वीक जावं शकता. सो अनलेस अँड अंटील सारकें सुपरविजन दिवन ग्रेडेड एक्सरसाइज करनात जाल्यार तांकां हर्निया जावप व्हेरी कॉमन आसता. ओके, मागीर तुमकां सांगलें ऑपरेशन करून सुद्धा एक एकदा हर्निया जाता, ताका इन्सिजनल हर्निया म्हणटा. अच्छा. हय, आणि प्रेग्नन्सीन ऑब्वियसली बिकॉज ऑफ स्ट्रेचिंग ऑफ द मसल्स अँड ऑल तातून हर्निया जाता. मेनी टायम्स बिकॉज ऑफ एक्सिडेंट एक एकदा बॉल बसलो खंय जांगेन किंवा पोटाचेर जाल्यार ते ओपनिंग सडनली मोठे जाता बिकॉज ऑफ टेर ऑफ द मसल्स. ताचो जो सपोर्ट असता होलाचो तो सडनली मोठो जाता आणि तातूंच्यान हर्निया जाता. सो कॉमन असो हो दुयेंस आसा आणि सध्या त्याची गोंयान स्टेटस आणि स्टॅटिस्टिकानुसार कितले असे पेशंट येता आणि कितली याची संख्या आसा हे आम्ही जाणून घेऊया. पण ब्रेका उपरांत ऐकलं असेल तुम्ही की हर्निया हा आजार गोव्यामध्ये सध्या सर्रासपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये आढळतो आणि आरजी हॉस्पिटलमध्ये याचं आधुनिक पद्धतीनं शस्त्रक्रिया केली जाते. ह्यावरती आपण जाणून घेणार आहोत मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत आरजी हॉस्पिटलचे डॉक्टर वर्धन भोबे, जे आम्हाला हर्निया या आजाराबद्दल माहिती देत आहेत. हर्निया झाल्यानंतर काय करावं आणि हर्निया आपल्याला आहे की नाही हे जाणून कसं घेता येईल याबद्दलची माहिती डॉक्टर आपल्याला देत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती. डॉक्टर, आता तुमच्याकडल्यान ऐकताना म्हाका एक गजाल लक्षात आयली की हो खूप कॉमन दुयेंस आसा, बऱ्याचशा गोंयकारां भितर हो आढळून येता. अशे तुमच्याकडे कितले पेशंट येतात काय सध्या ह्याच दुयेंसाक लागून? आता दिसभर ओपीडी करून अराउंड 30-40 पेशंट तरी आम्ही सर्जन पळयतात, राईट. सो तातूंचे पळोवंक अशें जाल्यार ऍटलिस्ट एक 2-3 पेशंट येतात. होय न्ही. सो प्रत्येक दिसा 2-3 पेशंट म्हणले जाल्यार म्हयन्याकूच जवळ 100 पेशंट जाले जांकां हर्निया असता. सो बाकीचे दुयेंसां कितले असता तातूंत हे दुयेंस इतले कॉमन. सो हाजे हे खूप हाय असता आणि एक एकदा पेशंटाक खबर नासता आपल्याक हर्निया असता म्हणून. सो ते बेश्टे आनी कितें कारणाक लागून येता आणि एज अ सर्जन आमी सगळे तपासता. तेन्ना आमकां दिसता की ओके इतले मोठे स्वेलिंग आसा ते केन्नाच्यान आसा. मागीर पेशंट सांगता की ओके खूब वर्सां जाली आसा
आपल्याक त्रास जावना म्हणून ते तशेंच आसा. सो तेच म्हाका आतां विचारपाक जाय की चडशे हे हर्निया जेन्ना जाता एक तर तो म्हाका दिसता खूब जाणांक ताचे दुखणें नासता आणि दुखणें जातकीच थोडे लोक येतात. Correct. सो हे सिम्टम्स आमी कशे जाणून घेवपाक जाय जांकां दुखना तांकां स्पेशली? हय, सो एक आमी तो हायटल हर्निया तो सेपरेट धरलो जाल्यार बाकीच्या सगळ्या हर्नियाची जी कारणां आसता ते म्हणजे आयदर सिम्टम असता ते म्हणजे आयदर पेन रिलेटेड और जांकां पेन नासता. अच्छा, जांकां पेन नासता ते इज युजली ओके, म्हणजे तांकां तितले सिरियस दिवस तेन्ना नासता. आयदर तो हर्निया धाकटो आसतलो किंवा ताका कांय कॉम्प्लिकेशन जावन आसतले. ओके, सो ज्या पेशंटाक पेन आसता ताचो मिनींग कितें की ताजे इंटेस्टायन किंवा ताजे जे फॅट जे आसा पोटांचे चड भायर सरला आनी ताका चड पूल आसा, रायट. आनी एकदां ते इंटेस्टायन जे आसा ताका पीळ पडपाक शकता, ती कुसपाक शकता. सो ह्या स्टेजीर पावप म्हणजे पेशंटाक तातडीन ऑपरेशन करपाक जाय. सो हे सिम्टम आसप म्हणजे पेशंटाक सामके डेंजर. दुसरे म्हणजे कितले व्हडले स्वेलिंग आसा. तुमकां सांगलें हांवें हर्निया म्हणजे ते बुराकांच्यान स्वेलिंग भायर सरता. सो हो स्वेलिंग कितलो मोठो आसा ताजेर डिसायड जातलें की ताका कॉम्प्लिकेशन कितले चान्स आसा. समजा ते स्वेलिंग भरपूर भायर आयिल्लें आसा म्हणजे डेफिनेटली ह्या पेशंटाक केन्ना ना केन्ना ती ब्लॉकेज जातली आनी ब्लॉकेज जाली की पेन चालू जातलें आनी त्या स्टेजी पर्यंत रावलें जाल्यार मागीर ऑपरेशनाकूय त्रास जाता, इन्फेक्शनाचे चान्स कमी आसता आनी जो ट्रिटमेंट आसता ऑपरेशनाक तोय करपाक एकदां सारको कंप्लीट करपाक मेळना पेशंटाक एकदां इन्फेक्शन जालें की. सो आयडियली जेन्ना ऑपरेशन करता तेन्ना ह्या पेशंटाक इन्फेक्शन आसपाक जायना. सो सिम्टम्स पळयचे जाल्यार एक म्हणजे पेन नाशिल्ले सिम्टम वीच सजेस्ट की ओके दुयेंस मातशें कमी सिरियस आसा. आनी जांकां पेन आसा ताजो मिनींग त्या पेशंटाक तातडीन डायग्नोज करपाक जाय, तपास करपाक जाय आनी तांकां ऑपरेशनाक घेवपाक जाय. सो पेन आसप इन अ हर्निया इज सामकीच बरी गजाल न्ही. आनी दुसरें म्हणजे तुमकां सांगलें हांवें स्वेलिंग चड व्हडलें आसप बरी गजाल न्ही. मागीर दुसरें लास्ट तरेचो हर्निया तुमकां सांगलो हांवें तो हायटल हर्निया जो फूड पायप आनी स्टमकाच्या मदीं जाता. सो तो हर्नियान सामकें कॉमन सिम्टम म्हणजे पेशंटाक सगळें एसीड वयर भायर सरता. सो तांकां छातयेन गॅस जाता, एसिडिटी जाता आनी हार्ट अटॅक येता ते सिम्टम तशें जाता. ओके, तुम्ही म्हणटा स्वेलिंग जाता, स्वेलिंग मातशें आमकां कळूं शकता की नेमकें कितें म्हणून स्वेलिंग. एक तुम्ही म्हटलें बॉल समजा पडलो तो जेन्ना एक स्वेलिंग आसता तो तसोच उरता काय तो तशेंच बरो क्वेश्चन विचारलो तुवें. सो जेन्ना मनीस उबो रावता जाका हर्निया आसा तेन्ना ते सूज येतली, स्वेलिंग जातलें, खोंकलो की ते सूज वाडटा. अच्छा, आनी जो मनीस मागीर तेन्ना न्हिदलो बेडार तेन्ना ते स्वेलिंग ऑटोमॅटिकली भितर वता. सो हर्नियाचे जे स्वेलिंग आसता ते उबो रावलो की भायर सरता आनी भायर न्हिदलो की भितर वता. ओके, आनी उबो आसतना स्वेलिंग मातशें खोंकलो जाल्यार आनीक मोठो जाता. सो हो टिपिकल सारको हर्निया. पण खूब वर्सां जाका हर्निया आसता तो हर्निया भायर सरून सरून थंय ब्लॉकेज जाता, थंय चिकट्टा भायर आनी मागीर एकदां सगळो हर्निया भितर वचना. ती बरी गजाल न्ही. तेन्ना मागीर पेशंटान इमिडिएटली ट्रिटमेंट घेवपाक जाय. ओके, एकदा पेशंट मागीर तुमच्याकडे आयलो हॉस्पिटलान की मागीर ताका डायग्नोज तुम्ही कशें करता, कितें म्हणून? पयलीं म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन सामकें इम्पॉर्टंट ह्या पेशंटाचें. आमी सारके ताका तपास करता, सामको हेड टू टो तपास करता. कारण एक हर्निया आसा म्हणजे आनी खंय हर्निया आसपाची शक्यता आसता. अशें? हय, सो एकदां बायलेटरल म्हणजे दोनूय वाटेन हर्निया आसता, जांगडांनी स्पेशली. सो ताका सारको दोनूय वाटेन तपास करप व्हेरी इम्पॉर्टंट. एकदां आमी तपास केले की मागीर आमकां बाकीचे तपास गरजेचे आसता जशें अल्ट्रासाउंड. एकदां पेशंट मातसो मोठो आसलो की तो हर्निया एकदां सारको एप्रिशिएट जायना. मोठो आशिल्ल्या कारणान पोटाकूय चरबी खूब आसता, सो ताका लागून तो हर्निया सारको डायग्नोज जायना. मागीर ते अल्ट्रासाउंडाचेर पळोवचें पडटा ताजेर स्वेलिंग कितलें मोठें आसा, खरोच हर्निया आसा काय ना. आनी तरी अल्ट्रासाउंडाचेर दिसना जाल्यार सिटी स्कॅन करचो पडटा. आनी तो हायटस हर्नियाक आमकां डायग्नोज करपाक एंडोस्कोपी करची पडटा. ताजेर सारको कळटा की हायटस हर्निया केदो व्हडलो आसा आनी कितें प्रमाण आसा तेजें. सो मुळान जर पळोवंक गेले जाल्यार हर्निया तशें पळोवंक गेल्यार लायफस्टायल डिजीजीस ना आनी तो कोणाकूय जावं शकता. कोणाकूय जावं शकता अशें लायफस्टायल डिसीज म्हणजे आमी खूब आतां चड हिसपा भायर काम करता आनी अननेसेसरी विदाउट सुपरविजन जिम करता, एक्सरसाइज करता जाल्यार मागीर हर्निया जावपाक शकता. सो इन दॅट रिस्पेक्ट येस लायफस्टायल डिसीजूय आसा ते आसा, इनवायटेबलूय आसा आनी अननोइंगली जावं शकता. येस. ओके, आमी हाचेर ट्रीटमेंट जाणून घेवयाच, पण बेसिक ट्रीटमेंट आसतलें का की हो एक्स्ट्रीम लेवलाचेरूच पावता सद्दां? बेसिक ट्रीटमेंट म्हणजे सी आतां तो बुराक जो आसा तो फिजिकलीच ताका बंद करपाक जाय.
तो काय आपशीच बंद जावचो ना. कितलेय उपाय केले जाल्यार सुद्दां तो बंद जावचो ना. कितलेय मेडिसिन घेतले जाल्यार तो बुराक बंद जावचो ना. सो मेडिसिन मुळान हाका कांयच ट्रिटमेंट ना. ओके. ऑपरेशन इज बेसिकली ओनली ट्रीटमेंट फॉर अ हर्निया. सो सर्जिकल ट्रीटमेंट ताका फक्त थंय आसता. मेडिसिनान तो बुराक बंद करपाक जायना. जे कितें भायर सरला ते पयलीं भितर घालपाक जाय आनी जो बुराक मोठो जाला ताका आमी पॅच मारपाक जाय बंद करून, सो दॅट परत आनी हर्निया केन्ना दुयेंस जावंक शकना. एकदा ताका ट्रीट केले की तो परतो जावपाचे कमीच हय, चान्सेस. एकदा बरें ऑपरेशन केलें, पेशंटान बरें पोस्ट ऑपरेटिव्ह सगळे फॉलोअप दवरलो जाल्यार ताका परत जावपाचे चान्सेस लेस दॅन 1%. ओके. हांगा तुम्ही ऑपरेशना बद्दल म्हणजे सर्जिकलूच ताका एक ऑप्शन आसा, त्याविषयी माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीन तुम्ही करता. चिडफाड जाता काय मनशाची काय ना ते सगळे जाणून घेऊया ब्रेका उपरांत. अल्पशी विश्रांती घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर आहेत आरजी हॉस्पिटलचे डॉक्टर वर्धन भोबे, जे आपल्याला हर्नियाबद्दल माहिती देत आहेत. हर्निया झाल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट कसं केलं जातं हे आपण जाणून घेऊया. डॉक्टर, तुम्ही म्हाका ब्रेकार वचच्या पयलीं सांगिल्लेच आसा की ताका कायमचो ट्रीटमेंट हो दिल्लो वता. सो कितें हो कायमचो ट्रीटमेंट आसा, तुम्ही आमकां सांगतले थोडे? 2 स्टेप्सान तुमकां सांगशे जाल्यार एक म्हणजे तो बुराक जो जाला, मोठो जाला आनी मसल्स वीक जाल्या ते टायट करपाक जाय. ओके. आनी दुसरें म्हणजे ताजेर एक फॉरेन स्ट्रक्चर, जशें ताका आमी मॅश म्हणटा, जाळी म्हणटा, ती घालपाक जाय. सो परत आनी जावपाचे चान्स कांय ना. सो समजा जर आमी जाळी घालिना जाल्यार परत जावपाचे चान्स जवळ जवळ 15 ते 20% असता. वेरेज जाळी घाली जाल्यार तेच चान्स जवळ जवळ 1% असता. सो जाळी घालप इज व्हेरी व्हेरी बेनिफिशियल. हातून परत जावपाचे चान्स सामके कमी जाता. सो हे मुळान जस्ट 2 स्टेप, बुराक बंद करपाचो फिजिकली आणि ताजेर जाळी घालपाची, सो दॅट परत आनी हर्निया जावचो ना. ओके. आता हाचेर म्हटले की तुम्ही सर्जरी ही एकूच ऑप्शन आसा, कारण तो घालूकूच जाय. आता सर्जरी म्हणटकीच परत लोकांच्या मनान एक भय असता की सर्जरी, पण आरजी हॉस्पिटलान सर्जरीची आधुनिक पद्धत ही अवलंबली वता. ती आधुनिक पद्धत कितें आसा त्याची आमकां थोडी माहिती दिया, आणि कितली चिडफाड जाता अशें ऑपरेशन जाता तेन्ना तेही सांगा. सो पयलींच्या हातून आमी कितें करताले, ताका ओपन सर्जरी म्हणटा ते करताले, जेन्ना ऑलमोस्ट लायक 6 ते 8 सेंटीमीटरचे इन्सिजन आसताले आनी त्या इन्सिजनाच्यान सगळे बुराक बंद करून जाळी वयल्या वयर घालताले. सो हातून कितें जाता, एक म्हणजे व्हडलो कट पडलो, ब्लिडींग जावपाचे चान्स आसता, पेन जावपाचे चान्स खूब आसा, पेशंटाची रिकवरीचो प्रोसेस खूब डिले जाता. ओके. मागीर खुबशे प्रिकॉशन्स चड घेवचे पडटा, इन्फेक्शन जावपाचे चान्स चड आसता. जांकां पेशंट फॅट आसता तांकां खूब फॅट आशिल्ल्या कारणान एक एकदां फॅटाचें इन्फेक्शन जाता. फॅट इज अ व्हेरी गुड मिडियम फॉर इन्फेक्शन, आनी स्पेशली डायबेटीक बी आसले जाल्यार इन्फेक्शन जावपाचे चान्स कमी आसता. सो हे सगळे जे प्रॉब्लेम्स आसा कॅन बी सॉर्टेड आउट बाय डुईंग अ की होल ऑर लॅप्रोस्कोपिक ऑर लेजर सर्जरी. सो हातून आमी कितें करता, इन्स्टेड ऑफ दिस 8 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर इन्सिजन, आमी जस्ट 1 सेंटीमीटर ऑर बिलो दॅट 1 सेंटीमीटर सब सेंटीमीटर इन्सिजन करता. तातून पोटांच्यान भितर पळोवन जे कितें इंटेस्टायन किंवा फॅट त्या बुराकांच्यान भायर सरलेले आसता ते सगळे पयलीं भितर काडटा. बुराक बंद करून ताजेर वयर आमी जाळी पोटान भितर घालता. सो हातून एडवांटेज कितें, एक म्हणजे जाळी पोटान भितर आशिल्ल्या कारणान पेशंटाक जाळी भायल्यान लागना, सो पेन कमी जालें बिकॉज ऑफ दॅट. आनी बुराक सारके बारीक आशिल्ल्या कारणान इन्फेक्शन जावपाचे हार्डली कितें चान्स आसा. म्हणजे हांवें तरी व्हेरी व्हेरी रेअरली केन्ना इन्फेक्शन जालां असं पळयलां आसतलें. मागीर बिकॉज इट्स अ स्मॉल सर्जरी, की होल सर्जरी, पेशंटाची रिकवरी प्रोसेस इज व्हेरी फास्ट. म्हणजे हांव तुमकां जस्ट अशें म्हणना, पण 2 दिसा उपरांत पेशंट इज परफेक्टली फायन. माझोही स्वताचो अनुभव सांगपाचे म्हटल्यार म्हजी की होल सर्जरी जाली आणि खरेच त्याची रिकवरी जी आसा ती इतली फास्ट आशिल्ली आणि हांव सध्या बॅक टू नॉर्मल आसा. सो म्हाका दिसता की होल सर्जरी कोणेच भिवपाची गरज ना. इनफॅक्ट दॅट इज द फ्युचर. एक्झॅक्टली. सो पेशंटाक ते जालें जाल्यार इतली बरी रिकवरी जाता, यू कॅनॉट कंपेअर अन ओपन सर्जरी विथ की होल सर्जरी इन सच टायप ऑफ सर्जरी. म्हाका ह्या वेळेर अशें विचारपाचें आसा की जेन्ना आमी की होल सर्जरी म्हणटा, आतां पळोवपाक गेले जाल्यार बहुतेक सगळीच कडेन ही की होल सर्जरी केली वता. आरजीन अशी कितें स्पेशलिटी आसा की होल सर्जरीची? आरजी वेगळी कित्याक आसा? हय, सो आरजी हॉस्पिटलान एक म्हणजे प्रत्येक इक्विपमेंट आसा जे की होल सर्जरीक यूज जाता. ओके. ताका एक एनर्जी डिवायस म्हणटा ते हार्मोनिक स्काल्पेल म्हणून आसता, जे सगळ्या हॉस्पिटलांनी अवेलेबल नासता. सो दॅट डिवायस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी टायप ऑफ सर्च सर्जरी. मागीर जे आमचे कॅमेरा आनी टेलिस्कोप जो आसता तो अत्याधुनीक आसचो पडटा,
कारण ते नासले जाल्यार ताजे विजन एक एकदां बरें नसता, विजन बरें नासलें जाल्यार मागीर ते ऑपरेशन करपाक खूब त्रास जाता आनी मागीर मिस्टेक जाली जाल्यार तुका खबर आसा की कितले प्रॉब्लेम जावंक शकता. स्मॉल सर्जरी आसली तरी सुद्दां भयंकर कॉम्प्लिकेशन जावंक शकता. सो हे सगळे फॅसिलिटीज आसा. प्लस कितें आसा, पेशंट एकदां हॉस्पिटलान आयलो तर डायग्नोज करप व्हेरी इम्पॉर्टंट. आमची जी रेडिओलॉजी डिपार्टमेंट डॉक्टर दीपा म्हणून आसा, सो शी इज एन एक्सपर्ट इन डायग्नोसिंग ऑल दीस थिंग. मागीर आमची जी एनेस्थेशिया टीम आसता, सो ती सुद्दां इज सो इम्पॉर्टंट. ते सो कंप्लीट केअर घेतली जाता तातूंत. सो आनी प्लस पोस्ट ऑपरेटिवली पेशंट आमचो एक प्रोटोकॉल आसता कंप्लीट, विच इज एब्सोल्युटली फॉलोड फॉर ईच अँड एवरी पेशंट. सो हातूंत डायबिटिकाक वेगळो, हय कंप्लीट म्हणजे इट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह. कितेंय दुयेंस आसलें जाल्यार ताका सारकें डायग्नोज जावन ताका फुडें ट्रिटमेंट कसो आसा हें सगळें त्या प्रोटोकॉलान आसता. सो पेशंट कांय मिस्टेक जावपाक पावना. तुम्ही एक दोळच्यान जेन्ना उलयताले आमी तातूंत एक स्पेसिफिकली अशें सांगले की ओव्हरवेट जे पेशंट आसता तांकां इन्फेक्शन बी जावपाचे हातूंत चान्सीस आसता. पण हीच सर्जरी जेन्ना अशाच पेशंटाचेर आमी जेन्ना करता की होल सर्जरी, तेन्ना ह्या पेशंटाक तेका आनी कितें कॉम्प्लिकेशन्स येता की काहीच ना, म्हणजे ती इन्फेक्शन जावपाचे चान्सीस कित्या खातीर ना बेसिकली? हय, सो इन्सिजन बारीक आशिल्ल्या कारणान ओके डायरेक्ट आमचे टेलिस्कोप आनी बाकीचे जे वर्किंग इन्स्ट्रुमेंट आसता ते डायरेक्ट पोटान भितर वता. सो हातून आमकां कांयच डिसेक्शन करचें पडना. आतां फॅटाचें इन्फेक्शन, जे चरबीचें इन्फेक्शन केन्ना जाता, जेन्ना आमी चिरफार करून तातूंत भितर आमी डिसेक्ट करता भितर वचपा खातीर, थंयच इन्फेक्शन चालू जाता. मागीर आमी एनर्जी डिवायस यूज करता, कारण कित्याक जेन्ना कट करता तेन्ना थंयच्यान बारीक बारीक ब्लिडींग जाता. ते ब्लिडींग स्टॉप करपाक एनर्जी डिवायस येता, ताका कॉटरी म्हणटा. सो एकदां एनर्जी डिवायस यूज केली कॉटरी ते ब्लिडींग स्टॉप करपाक, तो टिश्यू डेड जाता. डेड टिश्यू इज अ व्हेरी हाय सोर्स ऑफ इन्फेक्शन, कळ्ळें? सो खूब पेशंटांक मागीर ते इन्फेक्शन जावपाचे चान्स आसता आनी जाताय बी. सो हे सगळे अवॉइड जाता बाय दिस स्मॉल इन्सिजन. हांगा म्हणजे डिसेक्शन कांयच ना, डायरेक्ट पोटान भितर वता. सो भायर कांय डिसेक्शन जायना आनी देयर इज नो इन्फेक्शन. आता म्हणजे आधुनिक पद्धतीन सर्जरी म्हणटा ती ही फक्त जे दुयेंस आसा तितल्याच पुरती फोकस करप, पूर्ण बॉडीक ताका त्रास दिवप. लेजर सर्जरीचो तो आनीक एडवांटेज आसा. समजा आता ग्रॉयनान एक सायडीन हर्निया आसा आनी दोन सायडीन हर्निया आसा. ओके, लेजर सर्जरीन तुका भितर गेल्ल्या कारणान सगळें दिसता की ओके दोनी वाटेन हर्निया आसा काय ना. ओपन सर्जरीन तुका ते दुसपाचे चान्सूच ना, कारण तूं ज्या जाग्यार फोकस करता ऑपरेशन त्याच जाग्यार ऑपरेशन करतलें. दुसऱ्या सायडीन आसा काय ना भितर गेल्या शिवाय तूं कशें करतलें. सो लेजर सर्जरीन ते एक एडवांटेज आसा, तूं भितर तुका दिसपाक शकता की दोनूय सायडीन हर्निया आसा काय ना. आनी एक एडवांटेज, सगळे पोटान पळोवपाक जाता एट द सेम टायम. व्हेन यू एंटर इन द एबडॉमेन, द फूल ऑफ द एबडॉमेन कॅन बी सीन. सो आनी कितेंय सपोज मिस्टेक आसा जी डायग्नोज जावना पयली जाल्यार ते तातूंत डायग्नोज जावंक शकता आनी सेम टायम ट्रिटमेंट दिवंक शकता. आणि पेशंट टू पेशंट हे वेगवेगळे टाइम लागता आसतलो म्हाका खबर आसा, पण मिनिमम कितलो टाइम लागता हर्नियाचे सर्जरी करपाक? समवेअर अराउंड 1 to 2 hours. 1 to 2? येस, अवर्स. हातून कितें आसा, इट इज नॉट जस्ट द सर्जिकल टाइम, इट इज द एनेस्थेशिया टाइम, मागीर ऑपरेशन टाइम आनी मागीर एनेस्थेशियन भायर काडपाक टाइम. सो 1 ते 2 वरां भितर, समजा एक सायड हर्निया आसलो, एका वरा भितर सर्जरी काबार जाता. समजा 2 सायडीन आसले जाल्यार मे बी 1.5 ते 2 वरां लागता. हायटल हर्निया सर्जरी 2 वरां लागता. सो टाइम इम्पॉर्टंट आसा. इम्पॉर्टंट जितली बरी रिकवरी जाता पेशंटाची आनी पेशंटाक रिजल्ट कसो आयला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी हातून एकदम बरें जाता. फायन. तर हे होती हर्निया बद्दलची माहिती. डॉक्टर वर्धन भोबे हे आरजी हॉस्पिटलमध्ये तुमची नेहमी ओपीडी असते? येस, नेहमी ओपीडी असते 10 to 1. 10 to 1 म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. जर तुम्हाला वाटत असेल की हा त्रास आहे तुम्हाला, अनेकदा जसं डॉक्टरने सांगितलेलं आहे की पेनलेस सुद्धा असू शकतो, आणि पेनलेस जेव्हा असतो तेव्हा त्याचे सिम्पटम्स काय असतात ते तुम्ही ऐकलंच असणार. सो मुद्दाम डॉक्टरांना कन्सल्ट करा. जास्त दिवस अंगावरती असली गोष्ट काढू नये. त्याची ट्रीटमेंट ही फक्त सर्जरीच आहे, आणि सर्जरी ही आधुनिक पद्धतीनं केली जाते. मीही तुम्हाला सांगते की ती खूप चांगल्या पद्धतीनं केली जाते, कुठेही चिडफाड नसते, रिकव्हरी रेट त्याची लवकर असते. आणि आरजी हॉस्पिटल अशासाठी कारण आधुनिक उपकरणं या इस्पितळात उपलब्ध आहेत. सो नक्की तुम्ही पहा. जर तुम्हाला हा आजार असेल, वाटत असेल की डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे, तर डॉक्टर वर्धन भोबे आरजी हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नेहमी असतात.
तर ही होती आमच्याकडून छोटीशी माहिती हर्नियाबद्दलची. तुम्ही इतर घडामोडींसाठी पाहत राहा इन गोवा 24 तास. आणि डॉक्टर थँक्यू तुम्ही आयले. नेक्स्ट टाइम आम्ही परते मिळूया दुसरे खंयच्या तरी गजालीबद्दल माहिती Sure. जाणून तुमच्याकडले आम्ही नक्की घेतले. थँक्यू.